काही वेळातच दोघे शहराबाहेर निघाले. रुद्र आणि आरवीची कार शहराबाहेर वेगाने धावत होती. आरवी आश्चर्याने बाहेरचं दृश्य बघत होती. रुद्र, आपण कुठे चाललो आहोत? आरवीने रुद्रकडे पाहत विचारलं. आपण नाही, फक्त मी आणि एल्विस चाललो आहोत. तू इथेच कारमध्ये थांबशील. रुद्र मोबाईलमध्ये काहीतरी टाईप करत म्हणाला. त्याने डोळ्यावर चष्मा लावला होता आणि मोठ्या स्टाईलमध्ये बसून कोणाशी तरी चॅट करत होता. काय? पण का? मी सुद्धा तुझ्यासोबत येणार. तू मला इथे कारमध्ये एकटी सोडू शकत नाहीस. आरवीने लगेच विरोध केला. तिचं बोलणं ऐकून रुद्र तिच्याकडे पाहू लागला. त्याने चष्मा काढला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, नाही, मी आणि एल्विस ज्या ठिकाणी चाललो आहोत ती जागा तुझ्यासाठी सुरक्षित नाही. तू आमच्यासोबत येणार नाहीस आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. पण रुद्र, नो म्हणजे नो आरवी, रुद्र म्हणाला आणि पुन्हा फोनमध्ये गुंतून गेला. तो एल्विस सोबत चॅट करत होता. रुद्र आणि एल्विस ड्रगच्या डीलसाठी चालले होते आणि त्यांचं सगळं बोलणं फोनवरच सुरू होतं. रुद्रने टाईप केलं, एल्विस, मी एकटाच डीलला जाईन. तू लपून आरवीवर लक्ष ठेव. एल्विसचा रिप्लाय आला, ओके बॉस. आणखी काही? हो, आरवीवर नीट लक्ष ठेव. तिला कोणाच्याही नजरेत यायला नको. विशेषतः डीलरच्या मुख्य माणसाच्या नजरेत तर अजिबातच नाही. फक्त लक्ष ठेवायचं नाही, तिची सुरक्षा करायची आहे. मला खात्री आहे ती माझा पाठलाग करत करत डील होणाऱ्या जागी नक्कीच पोहोचेल. त्यामुळे तिची जबाबदारी तुझी आहे. ओके बॉस, तुम्हाला तक्रारीची संधी देणार नाही. एल्विसचा रिप्लाय आल्यानंतर रुद्रने फोन बंद करून ब्लेझरच्या खिशात ठेवला आणि आरवीकडे पाहिलं, जी खिडकीतून बाहेर बघत होती. प्रत्यक्षात ती रुद्रला रंगेहात पकडण्याची योजना बनवत होती. मला खात्री आहे की रुद्र ड्रग्ज डीलसाठी जातोय. जसा तो बाहेर पडेल मी त्याचा पाठलाग करीन. मला पाहायचंय की त्याला माल कोण पुरवतो आणि ही कमाई कुठे खर्च करतो. ती मनातच विचार करत होती. पण अचानक रुद्रने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढलं. आरवी रुद्राच्या छातीवर आदळली आणि आश्चर्याने त्याच्या डोळ्यात पाहू लागली. रुद्रही तिच्याकडे पाहत होता. तीही त्याच्या डोळ्यात काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत होती. रुद्रने तिची कंबर पकडली आणि अजून जवळ ओढत म्हणाला, डिअर वाईफ, रागवलीस का? त्याने तिच्या चेहऱ्यावरची एक बट कानामागे सारत विचारलं. रुद्रच्या या अचानक बदललेल्या वागण्याने आरवी थोडी शॉक झाली. तिने झटक्यात त्याला दूर ढकललं आणि म्हणाली, मिस्टर रुद्र, माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न जरी केलास तर अशी अवस्था करीन की स्वतःजवळ येण्याआधी 100दा विचार करशील. तिचं बोलणं ऐकून रुद्र हसला. ओ, मी तर तुझ्या धमकीने घाबरलोच, तो हसत म्हणाला. त्याचं हसणं ऐकून आरवी अजून चिडली. तिचा चिडलेला चेहरा पाहून रुद्र थोडा गंभीर झाला आणि चष्मा लावत म्हणाला, माझी पत्नी होण्याचा शौक तुलाच होता, तर मग पूर्णपणे माझी पत्नी म्हणून राहा. एक्सक्यूज मी, तू माझ्याशी जबरदस्तीने लग्न केलंस, आरवी लगेच म्हणाली. आणि तू ही जबरदस्ती माझ्या घरात आणि माझ्या आयुष्यात आली आहेस. माझ्या आयुष्यात माझी पत्नी म्हणून राहायचं असेल तर माझ्या मर्जीने राहावं लागेल, नाहीतर निघून जा. निघून जाईन, पण आधी तुला हे जाणवून देईन की एखाद्या मुलीशी जबरदस्ती लग्न केल्याचा परिणाम काय होतो, आरवी म्हणाली आणि रागाने नजर वळवली. तिच्याकडे पाहून रुद्रने स्माईल केली. रुद्र आता आरवीच्या जवळ जाण्याचा अभिनय करत होता. त्याला लवकरात लवकर किंग डेव्हिडपर्यंत पोहोचायचं होतं आणि त्यासाठी त्याला आरवी आणि तिच्या सोबतीची गरज होती. रुद्र आपल्या हेतूसाठी आरवीचा वापर करत होता आणि आरवी आपल्या स्वप्नासाठी रुद्रच्या मागे लागली होती. आता बघायचं होतं यात कोण जिंकणार. थोड्याच वेळात कार एका ठिकाणी पोहोचली. तू इथेच कारमध्ये थांब, मी थोड्या वेळात येतो, रुद्र म्हणाला आणि कारमधून उतरला. आरवी मनातच म्हणाली, जसं मी तुझं ऐकणार आहे, अजिबात नाही. मी नक्कीच तुझा पाठलाग करीन. लवकरात लवकर तुझ्या विरुद्ध पुरावे जमवायचे आहेत आणि मग तुला जेलमध्ये टाकून संभवसोबत हॅपी लाईफ जगायची आहे. रुद्र कार लॉक करून एल्विससोबत निघाला. पण खरी गोष्ट म्हणजे त्याने कार लॉक केलीच नव्हती, जेणेकरून आरवी बाहेर येऊन त्याचा पाठलाग करू शकेल. आणि तसं झालंही. रुद्र थोडा पुढे गेला आणि आरवी हळूच कारमधून उतरून त्याचा पाठलाग करू लागली. पण रुद्रचा पाठलाग करताना तिला असं काही दिसलं ज्याच्यावर विश्वास ठेवणं तिच्यासाठी अशक्य होतं. रुद्र पुढे चालत होता आणि आरवी लपून थोड्या अंतरावरून त्याच्या मागे होती. एल्विस काही वेळ रुद्रसोबत होता, पण अचानक गायब झाला. आरवीला थोडं विचित्र वाटलं, पण तिनं एल्विसकडे लक्ष न देता रुद्रकडेच नजर ठेवली. तिला माहीत नव्हतं की एल्विस गायब झाला नव्हता, तर तो आता तिचा पाठलाग करत होता. थोड्याच वेळात रुद्र ड्रग्ज डील होणाऱ्या जागी पोहोचला. त्याने चारही बाजूंना नजर फिरवली, पण तिथे कोणीच नव्हतं. रुद्रने आपला फोन काढला आणि कोणाला तरी कॉल लावला. सर, मी ड्रग्ज डीलसाठी पोहोचलो आहे, रुद्र म्हणाला. तिथं काय चाललंय? समोरून प्रश्न आला.
आतापर्यंत कोणी आलं नाहीये किंवा आले असतील आणि मला बघत असतील. रुद्रने चारही बाजूंना नजर फिरवत उत्तर दिलं. त्याने चष्मा घातला होता, त्यामुळे त्याच्या डोळ्यांची दिशा स्पष्ट दिसत नव्हती. पण तो स्वतःची सुरक्षितता पक्की करत होता. ठीक आहे, सावध राहून काम कर आणि ड्रग्ज माझ्या नावाने ऑफिसला पोहोचव. समोरून पुन्हा आवाज आला. ठीक आहे सर, आणि हो, मला तुम्हाला भेटायचं होतं, रुद्र म्हणाला. हो, आज भेटायचा विचार होता, पण आता असं करतो, तू आणि आरवी जेव्हा एकत्र काम करायला तयार व्हाल, तेव्हा मला सांग. मी स्वतः तुम्हाला भेटेन, समोरून उत्तर आलं. ओके सर. आणि हो, आरवीची गोष्ट निघालीच आहे, तर ती सध्या कुठे आहे? हा प्रश्न ऐकताच रुद्रच्या मनात आरवीचा चेहरा आला. तिची आठवण होताच रुद्रच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. माझ्यासोबतच आहे, पण माझा पाठलाग करते, रुद्र हसत म्हणाला. समोरचा माणूसही हसत म्हणाला, सावध राहा, ती तुला जेलमध्ये टाकायला आली आहे. हे ऐकून रुद्रचं हसू आणखीनच वाढलं. अशी कोणती जेल नाही जी रुद्र राजपूतला रोखू शकेल. आणि आरवीबाबत बोलायचं झालं तर तिला खरी गोष्ट समजली की तीच माझी मदत करेल. रुद्र हे बोलत असतानाच त्याच्या नजरेस काही गाड्या दिसल्या, ज्या त्याच्याकडेच येत होत्या. ओके सर, मी नंतर बोलतो. रुद्रने लगेच फोन कट केला आणि त्या गाड्यांकडे पाहू लागला. इकडे आरवी रुद्रच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होती, पण ती त्याचा संवाद ऐकू शकत नव्हती, कारण ती खूप दूर उभी होती. हा रुद्र कोणाशी बोलतोय, या प्रश्नाने आरवी बेचैन झाली. तेवढ्यात तिचं लक्ष त्या गाड्यांकडे गेलं आणि ती सतर्क झाली. बहुतेक रुद्रचे ड्रग्ज आलेत, आज तर याला सोडणार नाही, आरवी मनाशी म्हणाली. आरवी एकटक पाहत होती. तेव्हाच एका गाडीमधून एक माणूस उतरला आणि त्याला पाहताच आरवीच्या पायाखालची जमीनच सरकली. हे कसं शक्य आहे? आरवी आश्चर्याने त्या माणसाकडे पाहत राहिली, जो रुद्रच्या समोर उभा होता. दुसरीकडे पृथ्वी आता कंटाळली होती. आज मी भैयाला घाबरून घरीच बसले तर तो मला नेहमी घाबरवत राहील आणि या घरात कैद करून ठेवेल. मला लगेच काहीतरी निर्णय घ्यायला हवा. पृथ्वी खोलीत इथे तिथे फिरत होती. विचार करत होती की घरातून कसं बाहेर पडावं, तेही रुद्रच्या माणसाच्या नजरेत न येता. तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवरचा नंबर पाहताच पृथ्वीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. हाय श्रेयस. फोन उचलताच पृथ्वी आनंदाने म्हणाली. हाय, तुला माहीत आहे का, मी किती वेळापासून तुझी वाट पाहतोय. कुठं आहेस तू आणि कधी येतेस? श्रेयस चिडून म्हणाला. मी येऊ शकत नाही, पृथ्वी खिन्नपणे बेडवर बसत म्हणाली. का, तुला माहीत आहे ना आज कॅपिटल हॉटेलला जायचं आहे? श्रेयसने आश्चर्याने विचारलं. हो यार, माहीत आहे, पण इथे थोडी अडचण झाली आहे. भैयाला समजलंय की मी काल ड्रग्ज घेतली होती, पृथ्वी म्हणाली आणि मग संपूर्ण घटना श्रेयसला सांगून टाकली. सगळं ऐकल्यावर श्रेयसचा चेहरा रागाने लाल झाला, पण अचानक त्याच्या डोक्यात काहीतरी चमकलं. म्हणजे तुझ्या भावाला असं वाटतंय की कोणीतरी तुला मुद्दाम ड्रग्ज दिलीये? हो, भावाच्या पीएलाही असंच काहीतरी समजलंय, पण भाऊ आणि त्याचा पीए या गोष्टीपासून अनभिज्ञ आहेत की मी स्वतःच्या इच्छेने ड्रग्ज घेतली. भावाला जर हे समजलं ना तर तो जीव घेईल. पृथ्वी थोडी घाबरली. पृथ्वीचं बोलणं ऐकून श्रेयसच्या चेहऱ्यावर एक चालाक हसू आलं. तू सध्या कुठे आहेस? श्रेयसने विचारलं. माझ्या रूममध्ये, पृथ्वीने उत्तर दिलं. तुझ्या रूममध्ये एखादी अशी खिडकी आहे का ज्याच्यातून तू बाहेर पडू शकशील? हो आहे. पृथ्वी लगेच खिडकीकडे गेली. ओके गुड, मी थोड्याच वेळात तुझ्या घराजवळ पोहोचतो तुला न्यायला. तू पटकन खिडकीतून बाहेर पडायची तयारी कर. श्रेयसने जणू आदेश दिला आणि पृथ्वीने त्याची गोष्ट मान्य करून तयारी सुरू केली. इकडे आरवी अजूनही रुद्रकडे लक्ष ठेवून होती. तेव्हाच एका गाडीतून एक माणूस उतरला. त्याला पाहताच आरवीच्या अंगावर काटा आला. हे कसं शक्य आहे? नाही नाही, कदाचित मला भास होतोय, आरवीने म्हटलं. तिने डोळे चोळून पुन्हा पाहिलं, पण तरीही ती गोंधळलेलीच होती. त्या माणसाचा चेहरा मास्कने झाकलेला होता, त्यामुळे ओळखणं अवघड होतं. पण मास्क असूनही आरवीला खात्री होती की रुद्र ज्या व्यक्तीशी डील करायला आला आहे तो दुसरा कोणी नसून संभव आहे. तेवढ्यात आरवीने पाहिलं की चारही बाजूंनी आणखीन गाड्या आल्या. ती खूप गोंधळली. तिने लगेच आपला फोन काढला आणि त्या ठिकाणाचे फोटो घ्यायला लागली. तिला घाईत कोणताही निर्णय घ्यायचा नव्हता, म्हणून तिने ठरवलं की आधी सगळं शांतपणे हाताळायचं आणि मग निष्कर्ष काढायचा. ती फोटो घेत असतानाच ड्रग्सची डील पूर्ण झाली. रुद्रच्या चेहऱ्यावरूनच दिसत होतं की ही डील त्याच्या बाजूने झाली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर रुद्र राजपूत, ही डील तुमची झाली. मास्क घातलेला माणूस हसून म्हणाला. रुद्रनेही हसत त्याच्याशी हँडशेक केलं. आज संध्याकाळपर्यंत 700 कोटी माझ्या खात्यावर ट्रान्स्फर होतील ना?
त्या माणसाने विचारलं. संध्याकाळची काय गरज, 1 तासातच तुमचे पैसे पोहोचतील. रुद्रने स्टाईलमध्ये चष्मा लावला आणि तिथून निघाला. रुद्रने नजर फिरवली आणि आरवीला शोधायला लागला. झुडपाच्या मागे लपलेली आरवी दिसताच त्याच्या ओठावर हसू पसरलं. त्याने लगेच एल्विसला फोन लावला. मी आणि आरवी घरी जातोय, तू ड्रग्सला त्याच्या ठिकाणी पोहोचव. रुद्राने आदेश दिला. ठीक आहे सर, मी लगेच योग्य ठिकाणी सोडतो, एल्विस म्हणाला. एल्विस, जो आरवीच्या सुरक्षतेसाठी तिच्यावर नजर ठेवून होता, आता त्या कामात गुंतला. त्याने मास्क घातलेल्या व्यक्तीकडून ड्रग्ज घेतले आणि निघाला. आरवी ही पटकन कारकडे जाऊ लागली. तिला रुद्रच्या आधी गाडीत पोहोचायचं होतं. तिने फोटोसह त्या जागेचं लोकेशन DJP सरांना पाठवलं. सगळं पाठवल्यानंतर फोनमधला सारा डेटा डिलीट केला आणि फोन बंद करून गाडीत बसली. थोड्याच वेळात रुद्र आला आणि आरवीला एवढ्या घाईघाईने गाडीत बसलेलं पाहून तो थोडा चकित झाला. आरवी बेस्ट तर आहेच, बहुतेक म्हणूनच तिला अंडर कव्हर ऑफिसरसाठी निवडलं गेलं असावं. रुद्रने मनातच तिची प्रशंसा केली आणि ड्रायव्हिंग सीटवर बसला. रुद्रला पाहताच आरवी दचकली आणि लगेच म्हणाली, तू गाडी चालवणार? तुझा PA म्हणजे एल्विस कुठे गेला? तो निघून गेलाय. रुद्र फक्त एवढंच म्हणाला आणि गाडी चालवू लागला. खडूस, आरवीने तोंड वाकडं करत म्हटलं आणि खिडकीतून बाहेर पाहू लागली. खरं तर ती विचारात गडलेली होती. रुद्र आणि त्याच्या कामाबाबत ती खूपच गोंधळलेली होती. ती संभवला अनेक वर्षापासून ओळखत होती, त्यामुळे त्याच्यावर संशय घेणं तिला अवघड होत होतं. तिच्या मेंदूला पक्की खात्री होती की मास्क घातलेला तो माणूस संभव होता, ज्याच्यावर ती प्रेम करत होती. फक्त प्रेमच नव्हे, 6 महिन्यांनी त्यांचं लग्न होणार होतं. पण तिचं हृदय जे संभववर अगदी जीवापाड प्रेम करत होतं, ते मानायलाच तयार नव्हतं की तो संभव होता. मेंदू आणि हृदयाच्या या लढाईत आरवीला हृदयाची बाजूच खरी वाटत होती. संभव माझ्यासारखाच एक ऑफिसर आहे आणि त्याला देशावर खूप प्रेम आहे. तो असं चुकीचा प्रकार कधीच करू शकत नाही. तो संभव नव्हताच. शेवटी आरवीने हृदयाचंच ऐकलं आणि मेंदूला झाप दिली. हा नक्की रुद्रचाच माणूस असेल. एखादा रुद्रच्या विरोधात ठोस पुरावा मिळाला तर याची अशी अवस्था करीन की पुन्हा असं काही करण्याआधी हजारदा विचार करेल. आरवीने मनातच रुद्रवर आरोप लावला की सगळ्यांचा जबाबदार तोच आहे. तिने एकदा पुन्हा रुद्रकडे पाहिलं, तोंड वाकडं केलं आणि डोळे बंद करून सीटला टेकली. ती खूप थकली होती, त्यामुळे तिला गाडीतच झोप लागली. आरवीला शांतपणे झोपलेली पाहून रुद्रच्या ओठांवर हलकीशी स्माईल आली. त्याने आपला चष्मा काढला आणि फ्रंट मिररमधून तिच्याकडे पाहू लागला. रुद्र गाडी चालवत असताना अचानक त्याला पृथ्वीची आठवण आली. कॅमेरा ऑन करून बघू का, माझी लहान बहीण काय करते? रुद्रने आपला फोन ऑन केला आणि गाडीशी कनेक्ट केला आणि घरच्या कॅमेऱ्याची फुटेज तपासू लागला. पण कोणत्याही कॅमेऱ्यात पृथ्वीची काहीच हालचाल दिसली नाही. तेव्हा तो चिंतेत पडला. पृथ्वी गेल्या 3 तासापासून आपल्या खोलीतून बाहेरच आलेली नव्हती. तिने कुठे स्वतःला इजा तर केली नसेल ना? रुद्र खूप घाबरला आणि गाडी अधिक वेगाने चालवू लागला. थोड्याच वेळात रुद्र आणि आरवी आपल्या घरी पोहोचले. घरी पोहोचताच रुद्रने जोरात ब्रेक मारला. त्यामुळे आरवी घाबरून जागी झाली. तिने इकडे तिकडे पाहिलं आणि मग तिचं लक्ष रुद्रकडे गेलं, जो घाईघाईने कार पार्क करत होता. अरे, आरामात गाडी चालवता येत नाही का? आरवीने रागाने म्हटलं. पण रुद्र तिच्याकडे बघून लगेच कारमधून उतरला. त्याचा हा उतावेळपणा पाहून आरवी थोडी चकित झाली. तीही पटकन कारमधून उतरून घराकडे निघाली. पृथ्वीबद्दल एवढा विचार करून रुद्र इतका बेचैन झाला होता की त्याने लिफ्टची वाट न पाहता थेट जिन्यावरून वर चढायला सुरुवात केली. त्याने पटकन पासवर्ड टाकून दरवाजा उघडला आणि सरळ पृथ्वीच्या खोलीकडे गेला. आरवीही त्याच्या मागोमाग घरी पोहोचली. खोलीत पृथ्वी दिसली नाही. तेव्हा रुद्र गोंधळला. पृथ्वी कुठे गेली? त्याने चिंताक्रांत चेहऱ्याने आरवीकडे पाहिलं. आरवीने खांदे उडवून मला काय माहीत असा भाव दिला. तिचा तो भाव पाहून रुद्र अजून चिडला आणि लगेच खोलीतून बाहेर पडला. त्याने पटकन एल्विसला फोन लावला. एल्विस, लगेच पृथ्वीचा फोन ट्रॅक करून मला तिचा ॲड्रेस पाठव. एल्विसने होकार दिला किंवा नाही याकडे लक्षही न देता रुद्र घरातून बाहेर पडला. पृथ्वी मुख्य दरवाजातून बाहेर गेली नसेल तर ती नक्कीच खिडकीतून गेली असावी असा त्याने अंदाज लावला. तो लगेच बिल्डिंग खाली पोहोचला आणि पृथ्वीच्या खोलीकडे पाहू लागला. खालून बघितलं तर खिडकी उघडी होती. त्याचा अंदाज बरोबर निघाला. पृथ्वी याच मार्गाने पळाली असणार. तो लगेच बिल्डिंगच्या CCTV कंट्रोल रूमकडे गेला. मला आत्ताच्या आत्ता बिल्डिंगच्या मागच्या बाजूची CCTV फुटेज पाहायची आहे, रुद्रने वॉचमनला सांगितलं.
वॉचमन त्याला ओळखत होता आणि त्याच्या रागाचीही त्याला कल्पना होती, म्हणून काही न विचारता त्याने फुटेज काढायला सुरुवात केली. रुद्र लगेच स्क्रीनवर फुटेज पाहू लागला. सर, काय झालं? वॉचमनने विचारलं. रुद्रने त्याच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकला. त्यामुळे वॉचमॅनने घाबरून आपली मान खाली झुकवली. रुद्रने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि फुटेज पाहू लागला. थोड्याच वेळात त्याला जे हवं होतं ते दिसलं. फुटेज पाहून त्याचा राग 7व्या आसमानावर पोहोचला. पृथ्वी, तू खूप चुकीचं केलंस. रागाने भरलेला रुद्र भिंतीवर जोरात मूठ मारतो. वॉचमॅन त्याच्या या कृतीने आणखीनच घाबरतो. रुद्र लगेच CCTV रूममधून बाहेर पडला आणि आपल्या कारकडे धावला. तेवढ्यात त्याच्या फोनवर पृथ्वीची लाईव्ह लोकेशन आली आणि रुद्र तिचा पाठलाग करायला निघाला. इकडे आरवीला जेव्हा कळलं की आता रुद्र आणि पृथ्वी दोघंही घरी नाहीत, तेव्हा तिला वाटलं, आता मी माझं म्हणणं DGP सरांपर्यंत पोहोचवू शकते. ती रुद्रच्या फ्लॅटमधून बाहेर पडली आणि स्वतःच्या फ्लॅटकडे निघाली, जिथे ती अवघे 2 दिवस राहिली होती. घरी पोहोचून तिनं दरवाजा बंद केला आणि आपल्या कामाला लागली. तिने आपला तो फोन काढला, जो ती फक्त आपत्कालीन परिस्थितीतच वापरत असे, विशेषतः मेसेज पाठवण्यासाठी. फोन शोधून तिनं DGP सरांना कॉल लावला. जय हिंद सर. आरवीने फोन उचलताच अभिवादन केलं. जय हिंद आरवी, बोल, काय बातमी आहे? DGP सरांनी विचारलं. आरवी थोडा वेळ विचार करून म्हणाली, सर, काही खास बातमी नाही. फक्त हे जाणून घ्यायचं होतं की संभव आता कुठे आहे. म्हणजे तो ऑफिसमध्ये आहे की एखाद्या केसमध्ये बिझी आहे. तो आता सुट्टीवर आहे. तुला माहीत आहे, तो दरवर्षी आपल्या कुटुंबासाठी 1 आठवड्याची सुट्टी घेतो. सध्या तो सुट्टीवरच आहे, DGP सरांनी सहजतेने सांगितलं. त्यांच्या उत्तराने आरवी विचारात पडली. ओ सर, मला रुद्रबद्दल थोडी जास्त माहिती मिळू शकेल का? कुठली माहिती हवी तुला? DGP सरांनी थेट विचारलं. सर, मला त्याच्या कंपनीबद्दल जाणून घ्यायचं आहे. त्याने कंपनी कधी सुरू केली, त्याचे इतर व्यवसाय काय आहेत आणि त्याची बहीण पृथ्वीबद्दलही काही माहिती हवी आहे. जसे तिचे मित्र कोण आहेत, तिचा भूतकाळ आणि वर्तमान काय आहे, आरवीने सांगितलं. आरवी, मी तुला जी माहिती द्यायची होती ती आधीच दिली आहे. त्यापेक्षा जास्त माहिती तर आमच्या खबरीलाही नाही. तुला म्हणूनच रुद्रच्या घरी पाठवलं आहे, जेणेकरून तू मिशन दरम्यान त्याच्याबद्दल सगळं काही जाणून घेऊ शकशील. त्यामुळे मिशनवर फोकस कर आणि त्याच्याजवळ जाऊन खरी माहिती मिळवण्याचा प्रयत्न कर. DGP सरांच्या या बोलण्याने आरवी थोडी निराश झाली. ओके सर, मी काहीतरी करते, आरवी म्हणाली. ठीक आहे, पण लक्षात ठेव, तुझ्याकडे फक्त 6 महिने आहेत. DGP सरांनी तिला आठवण करून दिली. हो सर, मला आठवतंय, आरवी म्हणाली. गुड, आता पटकन कामाला लाग. आणि हो, हा फोन जितका कमी वापरता येईल तितकं बघ. फक्त रुद्राबद्दल काही मोठी माहिती मिळाली किंवा तू एखाद्या धोक्यात सापडलीस तरच वापर, अन्यथा वापरू नको, DGP सरांनी चेतावणी दिली. हो सर, मी लक्ष ठेवीन. बाय, जय हिंद, आरवी म्हणाली. कॉल कट केला आणि फोन बंद करून योग्य ठिकाणी लपवून ठेवला. त्यानंतर ती बाहेर पडली आणि पुन्हा रुद्रच्या घरी जायला लागली. घरी पोचली तर तिने पाहिलं की लँडलाईन फोन सतत वाजत होता. ती गोंधळली, फोन उचलावा की नाही, कारण ती रुद्रच्या घरी होती. त्यामुळे तिच्या मनात आलं की हा कॉल नक्की रुद्रच्या कुठल्या तरी महत्त्वाच्या कामासाठी असणार. ती अजून विचार करतच होती, तेवढ्यात फोनची घंटी बंद झाली. आरवीने सुटकेचा श्वास घेतला आणि आपल्या खोलीकडे जायला लागली, पण पुन्हा फोन वाजू लागला. याचं तर काही खरं नाही, मनात पुटपुटत तिने फोन उचलला. हॅलो, कोण? आरवीने थोड्या चिडक्या सुरात विचारलं. मॅडम, मी एल्विस बोलतोय. रुद्र सरांचा अपघात झाला आहे, एल्विस म्हणाला. हे ऐकताच आरवीच्या श्वासाचा ठोका चुकला. काय? रुद्रचा अपघात? तिचे हातपाय थरथरू लागले आणि डोळे पाणावले. स्वतःच्या या प्रतिक्रियेवर ती चकित झाली. हो मॅम, एका ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली आहे. सरांची प्रकृती खूपच गंभीर आहे. एल्विसचा आवाजही भरून आला होता. ते कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत? मी आत्ता येते, आरवी अधीरतेने म्हणाली. रुद्रकडे पोहोचण्यासाठी तिचं मन बेचैन झालं होतं. एल्विसने हॉस्पिटलचा पत्ता दिला आणि आरवी लगेच तिथे निघाली. थोड्याच वेळात ती शहरातील सर्वोत्तम हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तिने रिसेप्शनवर रुद्रबद्दल विचारलं आणि थेट त्याच्या रूमकडे धाव घेतली. बाहेर एल्विस दिसताच तिने घहीवरून विचारलं. एल्विस, रुद्र कुठे आहे? तो ठीक आहे ना? त्याला जास्त लागलं नाही ना? डॉक्टर काय म्हणाले? आरवीने एकदम इतके प्रश्न विचारले की एल्विसला समजेनासं झालं आधी कोणाचं उत्तर द्यायचं. बोल ना, तोंडात दही जमवलंय का? आरवी गरजली. एल्विस तिच्या प्रश्नांनी थोडा गोंधळला. अपघातात रुद्र सरांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
ते बेशुद्ध आहेत आणि डॉक्टर त्यांची तपासणी करत आहेत. बाकी माहिती डॉक्टर आल्यावरच मिळेल. इतक्यात डॉक्टर बाहेर आले. पृथ्वी कोण आहे? रुग्ण बेशुद्धीत सतत हिचंच नाव घेत आहेत, डॉक्टर म्हणाले. पृथ्वीचं नाव ऐकताच एल्विसचा चेहरा पडला आणि आर्वीने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. दुसरीकडे पृथ्वी एका क्लबमध्ये होती. तिच्यासोबत बरेच मित्र आणि श्रेयसही होता. तोच ज्याच्यासोबत ती घरातून पळाली होती. श्रेयस आणि पृथ्वी डान्स फ्लोअरवर होते आणि जोरात म्युझिकवर नाचत होते. श्रेयस तिच्या इतक्या जवळ होता की त्यांच्यामध्ये हवासुद्धा जाऊ शकत नव्हती. डान्सच्या बहाण्याने श्रेयस तिच्यासोबत अश्लील वागू लागला, पण पृथ्वीला याचं काही भान नव्हतं. इतक्यात श्रेयसची नजर क्लबच्या दरवाजाकडे गेली आणि त्याचा चेहरा उजळला. कोणाला तरी पाहून तो गूढ हसला. पृथ्वी, चल माझ्यासोबत. श्रेयसने तिचा हात पकडून ओढण्याचा प्रयत्न केला. मला कुठेही जायचं नाही, मला इथेच मजा येते. पृथ्वीने हात झटकला आणि पुन्हा नाचायला लागली. ती दारूच्या नशेत होती. श्रेयस तिच्या या वागण्याने चिडला. तो पुन्हा तिच्याकडे जात असतानाच 2 माणसं त्याच्या जवळ आली. कुठे आहे ती मुलगी जिला ड्रग्ज द्यायचे? एकाने विचारलं. ती बघा. श्रेयसने पृथ्वीच्या दिशेने बोट दाखवलं. दोघांनी तिला नीट पाहिलं. ती त्यावेळी पार्टी ड्रेसमध्ये होती आणि कपडे इतके छोटे होते की त्यांच्या नजरा बदलल्या. तुम्ही दोघं स्पेशल रूममध्ये जा, मी थोड्या वेळात तिला घेऊन येतो, श्रेयस म्हणाला. दोघांनी मान डोलावली आणि आतल्या स्पेशल रूमकडे गेले. श्रेयस पुन्हा पृथ्वीकडे गेला आणि चिपकून नाचायला लागला. पृथ्वीला काहीच हरकत नव्हती. हे पाहून श्रेयसचा आनंद वाढला. त्याने तिचा चेहरा पकडून तिच्या ओठांवर किस केलं. पृथ्वी क्षणभर दचकली, पण नशेमुळे तीही साथ देऊ लागली. श्रेयस तिला एका कोपऱ्यात घेऊन गेला आणि पुन्हा एक पेग दिला. तिने एका दमात तो पेग संपवला. हे पाहून श्रेयसच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य आलं. आय लव्ह यू पृथ्वी, श्रेयसने तिला मिठीत घेत म्हटलं. पण आता ती पूर्णपणे बेसूद झाली होती. श्रेयसला तिची अवस्था समजली आणि गूढ हसत तिला उचलून त्या रूमकडे गेला, जिथे ते दोघं माणसं ड्रग्जसाठी तिची वाट बघत होते. त्याने पृथ्वीला बेडवर ठेवलं आणि म्हणाला, तिला जिवंत ठेवायचं आहे, त्यामुळे ड्रग्जची ओव्हरडोज होऊ नये. हे सांगून तो पटकन बाहेर निघाला आणि दाराजवळ उभा राहिला, जेणेकरून कोणी आलं तर सतर्क राहून सांभाळता येईल. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पुन्हा म्हणाले, रुग्णाची अवस्था गंभीर आहे. तुम्ही लोक पृथ्वीला बोलवा. कदाचित रुग्ण शांत झाला तर आम्ही त्याचं ऑपरेशन नीट करू शकू, नाहीतर काही सांगता येणार नाही. डॉक्टर आर्वीकडे बघत म्हणाले आणि पुन्हा ऑपरेशन थिएटरकडे गेले. रुद्र गंभीर जखमी अवस्थेत असूनही फक्त पृथ्वीचीच काळजी करत होता. डॉक्टरांना वाटलं, जर ही व्यक्ती आली ज्याचं नाव रुद्र सतत घेतोय तर कदाचित ऑपरेशन सोपं होईल. एल्विस, पृथ्वी कुठे आहे? लगेच तिला फोन करून इथे बोलाव. आर्वीने आदेश दिला, पण एल्विस काही बोलला नाही. एल्विस, मी काय विचारते उत्तर देशील का? आर्वीने रागाने त्याच्याकडे पाहिलं. मॅडम, ते एल्विस बोलणारच होता तेवढ्यात आर्वीने त्याला थांबवत विचारलं, थांब, आधी सांग, रुद्रची ही अवस्था कशी झाली? तो तर पृथ्वीला शोधायला गेला होता ना? कुठे आहे ती? आणि या अपघाताची बातमी पोलिसांना दिलीस की नाही? आर्वीचे सलग प्रश्न ऐकून एल्विस थोडासा दचकला. आर्वी रुद्रची अवस्था पाहून खूपच अस्वस्थ झाली होती. ती मनात एकच प्रार्थना करत होती, रुद्र ठीक व्हावा आणि ऑपरेशन यशस्वी हो. मॅडम, पृथ्वी मॅडम आज पुन्हा एकदा क्लबमध्ये गेल्या होत्या. रुद्र सर त्यांना आणायला जात होते तेवढ्यात रस्त्यात अचानक एका ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली आणि अपघात झाला. मी सरांशी फोनवर बोलत होतो म्हणूनच लगेच कळालं. मी तत्काळ घटनास्थळी जाऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं, एल्विस म्हणाला. हे ऐकून आर्वी विचारात पडली. रुद्र आणि पृथ्वी दोघांचाही जीव धोक्यात आहे. आर्वी त्या दोघांना वाचवण्यात यशस्वी होईल की नाही पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.